यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। पूज्यपादाचार्य भगवान की जय। तिथलं बटन ऑन करावं. केलं ना? केलं. इष्टोपदेशमध्ये 10 श्लोक बघितलेत आपण. 10वा श्लोक काय होता? विराधकः कथं हन्त्रे जनाय परिकुप्यति त्र्यंगूलं पातयन् पद्भ्यां स्वयं दंडेन पात्यते. काय सांगितलं अर्थ सांगा. काल लय मोठं लेक्चर झालं होतं. जो विराधक आहे, विराधना करणारा तो विराधक, दुसऱ्याचा अपमान केला, दुसऱ्याला त्रास दिला असा तो मी विराधक. त्याला कोणी अपोज करायला आलं, त्याला जर त्रास द्यायला कोणी आलं तर ज्याची विराधना मी केली होती तोच मला त्रास द्यायला आला समजा, तर मी त्याच्यावर क्रोधी होणं किती बरोबर? म्हणजे क्रोधी होण्याचं मला अधिकार नाही हे सांगितलं. म्हणून आपल्याला आपण पर्पजफुली दिला, इंटेन्शनली दिला असेल, म्हणजे कोणाचं धन हडप केलं, कोणाला तरी जास्त हां, म्हणून कोण पण असू देत, मी केली नाही विराधना असं म्हणण्याचा आपल्याला अधिकारच नाही आहे, कारण त्याशिवाय कोण भेटायला येत नसतं. घरात चोर काय येतात? श्रुती, चोर काय येतात घरामध्ये? आपण त्यांचं हडप केलेलं असतं ना काय तर, म्हणून ते भेटायला येत असत आणि मग फेडत असत सगळं जसं पाहिजे तसं सूत समेत असं म्हणले. तर म्हणून म्हणलं की विराधक जीव कशा रीतीने हंत्रे जनाय, मारणाऱ्या जनांवर कुपित होतो, व्हायला नको. जसं उदाहरण दिलं की त्या त्र्यंगुलाला 2 पायांच्याद्वारे पाडणारा तो मनुष्य स्वयं त्या दंडाच्याद्वारे पाडला जातो. म्हणजे मी दुसऱ्याचा घात करायला गेलो तर नियमाने माझा घात होणार आहे. म्हणून सांगतायत कोणाचं वाईट चिंतन करू नका, कोणाच्या विषयी वैरभाव ठेवू नका. तर आजच आम्ही रिवाईज केलं कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये. सकाळी विचारलं होतं ॲक्च्युली मी, राहिलं सकाळचा विषय ते घ्यायचं. तीव्र कशाई जीवाची लक्षणं सांगितली आहेत. कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये लिहा. 3 लक्षणं सांगितली. तीव्र कशाई जीव कसा असतो? तर पहिलं सांगितलं अपप्रशंसन करणं, आत्म्याची प्रशंसा करणारा. आत्म्याची म्हणजे आत्मप्रशंसा, मी लय भारी, मी ग्रेट, मीच भारी असं म्हणणारा. तर आत्मप्रशंसा करणारा, स्वतःचंच कौतुक करणारा, स्वतःचं टेंबा मिरवणारा असं म्हणतात. तर तो जीव तीव्र कशाई असतो असं वाटतं का आपल्याला? म्हणजे मीच सगळ्यात भारी आहे असं सांगणारा आपल्याला कुठं कशाई वाटतो? मी सगळं स्वयंपाक चांगलं करते, मी सगळं बिझनेस चांगलं सांभाळतो, मग असं म्हणणारा तीव्र कशाई आहे हे सांगायला लागले. म्हणजे आत्मप्रशंसा कुठल्याही रीतीने केलं तरी सुद्धा तुम्ही तीव्र कशाई अशुभोपयोगी आहात हे सांगितलं. दुसरं सांगितलं पूज्ये सुवि दोष गहनशीलत्तम. पूज्य म्हणजे जे कोणी गुरुजन आहेत, जे तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, कोणीही असतील ते, तर अशा गुरुजनांप्रती किंवा पूज्य लोकांविषयी किंवा इतर कोणी असतील तुमच्यापेक्षा वेगळे, त्यांच्याविषयी दोष ग्रहण करणं हे तीव्र कशाईचं लक्षण आहे. पूज्ये सुवि दोष गहनशीलत्तम असा स्वभाव ज्याचा आहे तो तीव्र कशाई. मला सगळे सांगायचे तर मयूरा भावे, तुम्हाला पनिशमेंट आहे, तुम्ही नाही आणलं म्हणून. पहिलं सांगितलं, सांगा. म्हणजे मी सगळं करणारा, स्वतःला श्रेष्ठ मानणारा, आत्मप्रशंसा पहिलं करणारा. दुसरं दोष ग्रहणशील असणारा, जे आपले आयडल असतात किंवा त्यांच्या
त्यांचे दोष दोष पाहणं. मग त्यांच्याविषयी दोष ग्रहण करणारा जीव सुद्धा तीव्र कशाई असतो. का? माझी तशी कशाई प्रवृत्ती असल्याशिवाय दुसऱ्याचे दोष मला दिसणार नाहीत. आणि मी शहाणा, मी चांगला, मी ग्रेट हे भाव असल्याशिवाय दुसऱ्याचे दोष दिसणार नाहीत. काय कळलं? समजलं ना? चांगलंच, मीच चांगला हे जो समजतो ना त्याला सगळेच समोरचे दोषी दिसतात. आणि दुसरा चांगला दिसत असताना स्वतःचे दोष दिसत नाही ना. म्हणजे दिसायला पाहिजेत तसे. चांगला आहे असं म्हणायला पाहिजे. मीच कसं शहाणा. बरोबर, लई एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. म्हणजे दुसरा वाईट आहे हे सांगून मी माझं चांगलं आहे असं नाही म्हणणार, पण दुसरा वाईट आहे म्हणजे ती भाजी आहे ना त्यांनी केली आहे बरं का. कोणी केली हो? मी नाही केली. चांगली नाही झाली म्हणलं की मी नाही केली, ती त्यांनी केली असं झालं का नाही. मग काय झालं? मी केली असती ना तर अशी केली असती असं म्हणजे आत्मप्रशंसा गर्भित असते. म्हणून दुसऱ्यांचं दोष दाखवण्याची प्रवृत्ती ही तीव्र कशाई जीवाची प्रवृत्ती असते. म्हणजे नियमाने तीव्र कशाई जीव कुठं जाणार आहे? दुर्गतीला जाणार आहे. म्हणजे आपले तसे भाव असतील तर पडताळा की आपलं भविष्य काय आहे. पहिलं काय? आत्मप्रशंसा. दुसरं दोष पाहणे. तिसरं सांगितलं वैर धरणम च सुईरम, दीर्घकाळपर्यंत वैर धारण करणे. तीव्र कसायाण निदिठ्ठा असं काहीतरी आहे. म्हणजे तिसरं दीर्घकाळापर्यंत एखाद्याशी शत्रुता वैरभाव ठेवणं हे सुद्धा एक प्रकाराने तीव्र कषायाचं लक्षण आहे. तीव्र कषाई जीवच अशा प्रकाराने परिणाम करू शकतो. म्हणजे वैर होतं अनेक वेळा, अनेकांचं होतं, पण कोणी सोडून देतं, विसरून जातं, त्याच्याकडं निग्लेक्ट करतं असं. पण कोणी असेल दाखवणार नाही, गोड बोलेल समोर, पण अंतरंगामध्ये ते जर भाव धरलेले असतील तर तो तीव्र कषाई असतो. म्हणून सांगितलं की जर दीर्घकाळापर्यंत कषाय धरून ठेवले, कुठं गेला? पहिल्या गुणस्थानात. जर त्यांनी काय पुरुषार्थ केला असेल, कधी सम्यक दर्शन प्राप्त केलं असेल तर नियमाने पुन्हा पहिल्या गुणस्थानामध्ये जाणार, पुन्हा दीर्घकाळापर्यंत भ्रमण करत राहणार. आणि वास्तविक सम्यक दृष्टी जीवाला असे तीव्र कषाय होणार नाहीत जे अनंतानुबंधी जनित असतील. आणि जर वैर धरून ठेवणार तुम्ही किती काळपर्यंत सांग? 6 महिन्यापर्यंत ठेवलं तर कुठल्या गुणस्थानातनं पडला? 4थ्या गुणस्थानातनं पडला. वर कोणी जीव पंचम गुणस्थानवरती असेल आणि त्यांनी वैर धारण केलं असेल तर किती दिवसात त्याला सोडायला पाहिजे ते वैर? ॲक्च्युली सोडायला तर लगेच पाहिजे, पण तरी एक काळ सांगितलाय त्याचा. 15 दिवसापर्यंत जर धरून ठेवला तर तो 5व्या गुणस्थानामध्ये राहतो म्हणणं पण चुकीचं आहे ॲक्च्युली. पण त्याला पिरियड आहे, टाईम पिरियड. 15 दिवसाच्या आत जर तू सोडलास तर या वर्गात राहायचं, नाही तर राहायचं नाही. बॅक टू पॅव्हेलियन म्हणजे पुन्हा पहिल्या गुणस्थानात पडणार. आणि त्याच्यावर तर अंतर्मुहूर्तामध्ये सोडावंच लागणार. म्हणजे मुनिराज आहेत ते असं धरून ठेवणार नाही. मुनिराजांच्या बाबतीत कोणाला वैर होतं का हो? म्हणजे मुनींना कोणाविषयी वैर होतं का? कसं कोणाशी वैर होणार? मुनींना कोणाशी वैर होणार? तुम्ही आहार चांगलं देत नाही म्हणून? मग तुम्ही आमची सेवा करत नाही म्हणून? चांगला आम्हाला आदर सत्कार केला नाही म्हणून? काय केलं? मुनीच नाही म्हणायचं त्यांना. आणि उपसर्ग केला कोणी तर त्याच्याशी वैरभाव ठेवेल तर तिथं राहिलंच नाही 6वं 7वं गुणस्थान. कोणाचं झालं सांग असं? मुनी असताना सुद्धा वैर धरलं असं नाही, पण ते उपसर्ग करणाऱ्याच्या विषयी गैरभाव झाले. द्विपायन मुनी, त्यांना जेव्हा त्या राजकुमारांनी अपशब्द बोलले, दगड मारू लागले, निंदा करू लागले, तर एक बेअरिंग पॉईंट होतं त्याचं, ते संपलं की बस कोप झाला आणि सगळी द्वारका पण जळाली. अजून कोण होतं? वियोग होता.
बोलली नाही पण आली. हम्म. मूर्ती कसं म्हणजे म्हणजे 6 हां महिने वैर म्हणायचं आहे का तुम्हाला? बापरे बरं. म्हणजे त्यांचा प्रश्न आहे, पवन कुमार होते ना, अंजनेशी विवाह केला आणि 22 वर्षापर्यंत ते दूर राहिले तिच्यापासून. मग होतं ना, तेच कशाय धरून ठेवले होते, ते कुठं सम्यक दृष्टी होते मग तिथं त्यावेळेस? पवन कुमार 63 लाखा पुरुषामध्ये येतात मा नाही ना, हनुमान येतात. हां हनुमान पवन कुमार कुठे येतात? पवन कुमार त्यांचे वडील. तर म्हणजे दीर्घकाळ त्यांनी ठेवलं वैर, हे त्यांना म्हणायचं आहे. 22 वर्षपर्यंत बरोबर आहे, पहिल्या गुणस्थांवरतीच असतील. मग असं वैर आपण दीर्घकाळ ठेवलंय पूर्वी, त्याचं फळ आपल्याला असं तिला तसा वियोग मिळाला अंजनेला, पवनंजेचा. म्हणजे तिने केलं होतं त्या जिनप्रतिमेशी वैर केलं आणि त्याचं फळ तिला असं इष्टवियोग तेवढ्या काळापर्यंत सहन करावा लागला. अजून कोण? त्याच्यात कुठं वैर असं काय नाही. त्याला तर सम्यक दर्शन पण नव्हतं पुष्पढालना, म्हणून तर ते झाडांना वगैरे तो देव मानायचा असं दाखवलं गेलं ना पुढं पुढं. हां अजून कोण? एकदा मिठाचं वैर बरोबर. हां कमठ तर सम्यक दृष्टी नव्हतेच, त्यामुळं ते वैर धारण करून तीव्र कषायानी प्रत्येक भावामध्ये त्यांनी पार्श्वनाथांशी वैर फेडलं. ते नाही का एक, म्हणजे ते पण मिथ्या दृष्टीच होते, मी मागं सांगितलेले. कोण? चंड कौशिक, नरभक्षी सर्प. कमठ हे नाव आहे, पार्श्वनाथांच्या भावाचं नाव कमठ. कमठान. मग गावाचं नाव आहे की एक ते, पण ते पूर्वी तिथं त्याच्या भावाचं नाव होतं त्यांच्या, कमठ हे होतं. असं पण नाव आहे का कमठ पार्श्वनाथ? मी नाही ऐकलं. काय हो, कमठ पार्श्वनाथ असं नाव आहे गावाचं? हां 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 नाही माहिती बरं का मला. मग कमठ तर भावाचं नाव आहे, कुठल्या क्षेत्राचं नाव असलं तर शोधावं लागेल, जाऊन यावं लागेल एकदा. नाही, मला काय म्हणायचं होतं, कोण होता तो? दृष्टिविष चंड कौशिक नाव होतं ना त्या सर्पाचं, आणि तो नरभक्षी सर्प होता. त्याला मनुष्याविषयी इतका द्वेष होता की दिसलं की त्याच्यावर तो दृष्टी टाकलं तरी विषाने मरून जायचा. तो असा आग ओकायचा त्या दृष्टीतनं सुद्धा, इतकं वैर होतं मनुष्याशी. तर त्याची स्टोरी सांगितली होती पूर्वभवातली. त्यांनी महावीरांवर उपसर्ग केला त्या सर्पानी. महावीरांना ज्ञात होतं, महावीर महाराज अवस्थेमध्ये. तर ते गेले त्या जंगलामध्ये, जिथं हा सर्प होता तिथं निर्मनुष्य होतं, ते कोणी जात नव्हतं. जिथं कुठं गेले तिथे सगळीकडे त्या मनुष्यांचे सापळे पडले होते, कारण तो कोणाला जगू द्यायचा नाही, असं भस्म करून टाकायचा. आणि हे गेले आणि माहिती होतं सगळ्यांनी अडवलं तरी सुद्धा जाऊन त्या जंगलामध्ये ते उभारले ध्यानाला. आणि त्याला वास आला, कोणीतरी मनुष्य आलाय म्हणून जंगलामध्ये. आणि ते शोधत शोधत तिथंपर्यंत आला, तर मुनी तर ध्यानस्थ उभारले होते. माहिती होतं मुनींना की तो येणार आणि उपसर्ग करणार, पण भिवून पळायचं त्यांची वृत्ती नव्हती. आणि ते आले, तो आला सर्प, आणि त्यांनी नजर वर करून बघितली पायापाशी तो सर्प. आणि किती फूट? 7 फूट होती का उंची महावीरांची? तर असं ते उभारलेले झाडाच्या खाली. तर ह्याला इतका राग आला त्यांचा चेहरा बघून की मनुष्य इथं आलाच कसं काय, माझ्या क्षेत्रामध्ये मनुष्याला अलाउड नसताना हा कसं काय इथं आला. आणि मग ते पाहिलं की डोळ्यातनं आग निघायला लागली त्याच्या, असे लालबुंद झाला तो पण. आणि मग फुतकारू लागला, काय म्हणायचं, सगळ्या रीतीने त्यांना परेशान करू लागला, आवाज करू लागला. पण तरीसुद्धा मुनींनी अशी त्यांच्यामध्ये काय म्हणायचं, भीतीची एक रेष पण नव्हती. असे प्रसन्न मुद्रा एकदम तसेच उभारलेले जसे पहिला होते. हां उभारा बघू ध्यानाला. नुसतं नाव ऐकलं तरी साप आला आलेला नसतो, पण नुसतं वाटलं काहीतरी सरकलंय फसफुसलंय तर आणि तर ते जरासुद्धा त्यांनी विचलित झाले नाहीत. मग ह्याला अजून राग आला
की मी इतकं त्यांना भडकवतोय तर का नाही हे त्रस्त का होत नाही आहेत. आणि मग त्यांनी दंश केला, पायाला दंश केला, अनेक ठिकाणी दंश केला पायाला. तर तिथनं पांढरं दूध निघायला लागलं. महावीर तीर्थंकर होते आणि ते बघून अजून क्रोध यायला लागला त्याला. आणि मग त्यांनी ते आग ओकायचं सुरू केलं. ते तोंडापर्यंत त्या ज्वाला जातील असं ते मागची झाडं जळायला लागली सगळी. पण मुनिराज एकदम स्थिर स्तब्ध आणि आपल्या आनंदात मस्त. आणि मग हे सगळं बघितल्यावर सबली त्याची शक्ती, आता काय करणार आहे. आणि मग तो निवळला आणि तसा शांत बसला. मग मुनींचं ध्यान संपल्यावर मुनींनी त्याला असं संबोधन केलं. म्हणजे आता ते त्यांनी बहुतेक अन्य ह्याच्यामध्ये त्यांनी असं संबोधन केलेलं सांगतात. बुज्झ, बुज्झ म्हणजे जाण, बुज्झ चंड कौशिक असं त्यांनी त्याला बोललेलं सांगितलं. म्हणजे हे चंड कौशिक आता तरी जाण. ते नाव ॲक्च्युली त्या सापाचं नव्हतं, त्याच्या पूर्वभवातल्या अवस्थेतलं होतं. मग त्याला नाव ऐकलं की सगळं जातीस्मरण झालं. ह्यांनी मला ह्या नावाने कसं काय बोलवलं, हे कोण आहेत, मी कोण होतो. आणि मग सगळं त्याचं फ्लॅशबॅकमध्ये गेला तो. तर पूर्वभवामध्ये ते होते एक साधू, तो सर्प म्हणजे. आणि ते ज्या संघामध्ये होते त्या संघात त्या इतर साधूंविषयी त्यांना वैरभाव झाला होता काहीतरी. आणि मतभेद झाले होते. ते त्या साधूंना मारायसाठी हा चंडकौशिकचा जीव त्यांनी काहीतरी उगारलं होतं, शस्त्र. काय उगारलं होतं माहीत नाही. आणि त्या हातापाईमध्ये ते शस्त्र यांच्याच अंगावर पडलं आणि ते मारले गेले. आणि मायाछारीच्या फळाने सर्प झाले होते तिर्यंच्या. मग तिथं जे पाप केलं होतं ना, त्यामुळं मनुष्याविषयी तीव्र क्रोध झाला होता. म्हणजे का, कारण त्या मनुष्याने मला मारलं असे भाव झाले होते. ॲक्च्युली झालं होतं त्याच्यानीच घात, पण मनुष्याने माझा घात केला म्हणून त्याला मनुष्याविषयी द्वेष झाला. आणि तो जिथं राहायचा तिथं कुठलेही मनुष्य येऊ नयेत असं त्यांनी क्षेत्र बनवलं होतं. म्हणजे कशासाठी, विराधकः कथम हंत्रे सांगायचे श्लोक कसं लावायचं याच्यामध्ये, जनाय परिकुप्यती. म्हणजे आता ते मुनींना पाहिल्यावर, महावीर स्वामींना पाहिल्यावर त्याला ते पूर्वस्मरण झालं होतं की हे असे असतात साधू, वाईट असतात, म्हणून तो त्यांना पण मारायला गेला. कारण पूर्वीचा अनुभव होता एक, असं संस्कार असतात पूर्वीचे त्याच्या अपेक्षेने. सांग श्लोक कसं लावायचं त्याच्यामध्ये. तो विराधना केला. आणि जेव्हा तो समोरचा साधू हंत्रेजनाय त्यांनी याला मारायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कुपित झालं तर स्वतःलाच फळ मिळालं त्याला. म्हणजे चंडकौशिकचा जीव सर्प झाला ना, तर त्यांनी मारायला गेला होता समोरच्या साधूला. आणि त्या समोरच्या साधूकडून नाही तर स्वतःकडूनच मारला गेला होता. पण राग आला त्याच्यावर, त्यामुळं फळ काय मिळालं, मलाच ते सगळं भोगावं लागणार आहे, घात माझाच झाला त्याच्यामध्ये, असं त्याला सगळं भाववासना झाली. आणि मग तिथून त्याचं वैर संपलं आणि त्यांनी मनपूर्वक प्रतिक्रमण पश्चाताप केला. आणि मग मुनींनी त्याला इतकं चांगलं संबोधन केलं आणि सांगितलं तुझं आयुष्य थोडं राहिलेलं आहे, त्यामुळं तू नमोकार मंत्राचं स्मरण कर, स्वतःचा अनुभव कर, कुठल्याही जीवांविषयी वैरभाव ठेवू नकोस. पुन्हा ठेवलंस तर पुन्हा दुर्गतीला जावं लागणार. जसं ही तिर्यंच्या गतीसुद्धा एक दुर्गती आहे. मग पुन्हा अशा भावनेत अशा भवामध्ये फिरायचं नसेल तर सगळे वैरभाव असे हे सोडून दे. कशासाठी सांगितलं. नाही ही वेगळी ती वेगळी. ते बालक महावीर होते ते, आणि हे मुनी महावीर होते. जेव्हा ते तपस्या करत होते ना, किती वर्ष काय देवा, एक कमी करते एक जास्त करते. किती वर्ष तपस्या केली. 30 वर्ष. मधले 30 वर्ष घ्यायचे ना तपस्येचा काळ, 12 वर्ष केवळ ध्यान राहिलं. 30व्या वर्षी दीक्षा घेतली. 30 ते चुकलं की आपलं 30 ते 42 पर्यंत मुनी होते आणि 42 ते 72 चुकलं बरं का, क्षमा करा. आम्हाला वैरधारण करू नका. म्हणजे
42व्या वर्षी केवळ ज्ञान झालं होतं, त्यामुळं 12 वर्षातल्या काळात ही घटना असं म्हणायचं. जेव्हा ते मुनी अवस्थेमध्ये होते तेव्हा सगळ्या आदिवासी लोकांनी वगैरे त्यांना इन्फॉर्म केलं की तिथे जाऊ नका, तिथं नरभक्षी सर्प राहतो आणि तो कोणालाच जिवंत सोडत नाही. तुम्हाला साधना करायची तर दुसरीकडे जावा, पण तिथं जाऊ नका. पण तरीसुद्धा मुनी निर्विकल्पतेने गेले आत. तर असं सांगायचं होतं की 3 लक्षणं सांगितली मी. कशाची? तीव्र कशाई जीवाची. सांगा 3 काय काय मा? बरोबर. आत्मप्रशंसा, दोष ग्रहण करण्याचा स्वभाव, गोष्ट त्यासाठी सांगितली. दीर्घकाळ वैर धारण करणे. मग हे सगळं तीव्र कशाईचं लक्षण आहे. तर ही लक्षणं माझ्यात आहेत का हे आपल्याला पडताळायचं आहे. जर माझ्यात असतील तर मला सुद्धा धर्माची पात्रता माझ्यामध्ये नाही हे समजायला पाहिजे. कोणाविषयी आपण कशाय भाव ठेवले तर ते कशाय भाव लगेच विरघळायला पाहिजेत, नष्ट व्हायला पाहिजेत, कोणीही असू दे समोरचा जीव. म्हणून मागाशी मी सांगितलं कोणाला, सोनलबाईंच्या पप्पांना ही लक्षणं सांगितली. हो, आम्ही संध्याकाळी थोडंसं असंच डिस्कस करतो 5 मिनटं. तर ते त्यांना म्हटलं की आपल्याला कोणाशी असं वैरभाव ठेवायचं नाही आहे. आणि ठेवलं तर जेव्हा समजा आता 2 त्यागी एकत्र राहतात, अनेक त्यागी संघात राहतात एकत्र, त्यांच्यामध्ये काहीतरी मतभेद झाला, होत असणार असं काय, कधी बोलण्यात करण्यात, कधी काय चर्येत, काय आज्ञेमध्ये वगैरे असं काय झालं असेल तर ते काय करतात? ते काय करतात? 2 जण एकमेकांशी असे काय त्यागी असतील संघामध्ये आणि त्यांच्यात कधी असा मतभेद झाला तर ते काय करतात? आपण काय करणार? लगेच वैर धारण करून मौनच. इकडं बघायचं आणि त्याचं तोंड तिकडं पश्चिमेला यायचं, पूर्वेला, असंच. ते काय करतात? बर, अजून होय, जवळ आहे का संघात कुठल्या? मग काय करता तो? नाही, मौन धारण करणे हे आपण करतो हे सांगितलं. मौन हे उपाय नाहीच आहे. उलट मामा तर सांगतात मौनने अजून वैर वाढतं. काय काय स्वतःमध्ये राहतात. मग ते स्वतःमध्ये तर राहतात की, पण झाला असा आता चर्येमध्ये, व्यवहारामध्ये मतभेद झाला काहीतरी, तर काय करणार ते? असं आपल्यासारखं तर म्यूट घेऊन राहू शकत नाहीत. मग दुर्लक्ष करणार. दुर्लक्ष करणं पण उपाय नाही. दुर्लक्ष करणं पण उपाय नाही. दुर्लक्ष केल्याने वैर संपणार का? काय असेल ते क्लेश झालेला अंतरंगात संपणार का? प्रतिक्रमण प्रायश्चित्त करणार. बरं, अजून करतात ते पण करतात, नाही असं नाही. अजून तर सांगितलं एकमेकांचं वैयावृत्त करतात. ज्याच्या निमित्तात स्पर्श झाला ना तरी सुद्धा ती भावना बदललेली असते. असं त्यांचा उपाय असतो की 2 सामायिकाच्या मध्ये आपलं जर काही मतभेद झाले असतील ना तर ते सामायिकाला बसायची पण परमिशन नाही त्यांना. म्हणजे मी राग घेऊन सामायिकाला बसले, सांग काय चिंतन करणार? म्हणजे अजून वाढले कशा आहे त्याच्या निमित्तात. म्हणून सांगतायत ते वैर संपवतात आणि मग बसतील सामायिकाला. वैर नसतं ते, काय असेल ते समजून घ्या. त्यामध्ये जे मतभेद झाला होता त्याच्या निमित्तात झालेली अशुद्धी म्हणा, ज्ञानात वयावृत्त करतात आणि मग त्याच्यामध्ये एकमेकांची क्षमावली करतात. म्हणजे आपण नुसतं वर्बली म्हणतो क्षमावर कान तोंड फिरवलेले असतात परत. मग त्यात काय झालं? भाव किती आहे त्याच्यामध्ये. म्हणून भाव प्रतिक्रमण म्हणतो ना, ते भावपूर्वक व्हायला पाहिजे. मग ते अशा रीतीने करतात. करा बघू, एखाद्याशी तुम्हाला वैर झालं, जाऊन हातपाय दाबा बघू. गट्स लागतात त्याला. म्हणजे होत नाही. समजा सासूबाईंनी काय तर बोललं, माहीत नाही मला बोलतात की नाही, पण आपलं बोललं, काय केलं मग आपण जाऊन त्यांना किती क्षमा म्हणणार, किती त्यांचे हातपाय दाबणार, काय करणार? 2 दिवस तर बघायची पण तयारी नसते आपली मग तिकडं. होय म्हणते. म्हणजे असं नकोय ना व्हायला, कारण पुन्हा पुन्हा भेटायचंय का आपल्याला तेच कशाय फेडायला. म्हणून किती सावधानता पाहिजे परिणामात. मग शिकतोय आपण, त्यासाठी शिकतोय की असं आपल्यामध्ये स्टोरेज व्हायला नको. जे आपलं आहे ना ते चांगलं शुद्ध पवित्र निर्मळ राहावं.
जे पण आहे ते सगळे व्हायरस बाहेर काढायला पाहिजे त्यात. हां, सेवा करणार, स्पर्श करणार एकमेकांचा, त्याच्या निमित्तामध्ये स्पर्श करू वाटत नाही, बघू वाटत नाही जेव्हा आपल्याला एखाद्याशी वैर होतं, एखाद्याशी मतभेद झाला, क्लेश झाला तर तोंड पण बघू वाटत नाही, हो का नाही. म्हणजे म्हणून सांगायचे की असा उपाय करत जावा. मग ते आम्हा महाराजांनी सांगितल्यासारखं त्याला जीव घालायचं, त्याचं सगळं काम करायचं. कसं वैर राहणार सांग, पिघळून जाणार समोरचा. तुम्ही बदललाय तुमच्या अंतरंगातनं, पण तो सुद्धा बदलणार समोरचा जीव. म्हणजे असे उपाय आपण काढायला पाहिजेत. आपण दुसरे उपाय काढतो. काय, एकाची निंदा दुसऱ्याला सांगणार, दुसऱ्याचं तिसऱ्याला सांगणार, आणि मग ते सगळ्यांना मिळून त्याच्याशी वैर करायला लावणार. म्हणजे मी तर वैरी झालोच, पण त्याचे दुर्गुण सगळ्यांना सांगत फिरणार. आणि पुन्हा अजून माझ्यासाठी मी काय केलं सांग, जेव्हा त्याचे दुर्गुण मी इतरांना सांगितले, ते नसतील पण कदाचित त्याच्यात दुर्गुण, पण तरीसुद्धा मी असा तो वाईट आहे, असं त्यांनी माझ्याशी वागला वगैरे हे मी इतरांना सांगितलं, तर काय झालं, मी काय केलं, माझ्यासाठी परिणाम बिघडवले. पण काय झालं, काय फळ काय त्याचं, द्वेष वाढलाच की उलट. अजून फळ काय हो, मी असं त्याच्याविषयी सगळ्यांना इतरांना वाईट बातमी सांगितली, वाईट गुण सांगितले त्याचे इतरांना, तर ही निंदा केली मी दुसऱ्याची. त्याच्याने काय मिळणार फळ, नीच गोत्राचा बंध होतो, म्हणजेच दुर्गतीला जातो. नीच गोत्रात कोण जन्मतो, कुठले जीव नीच गोत्री, तिर्यंच, नारकी, हे सगळे एकेंद्रियापासून ते चतुरिंद्रिय, सगळे असंज्ञ पंचेंद्रियापर्यंतचे सगळे जीव नीच गोत्री आहेत. मनुष्यांमध्ये पण अनेक नीच गोत्री आहेत. मग कुठं जन्मणार, असं उच्च गोत्र मिळालेलं, अशी पात्रता मिळाली होती, पण त्याचा उपयोग असा केला आणि आपण अशा हीन पर्यायामध्ये जन्मतो. म्हणून म्हणायचं आहे ना, झालं कोणाशी ना काय मतभेद, तिथल्या तिथं संपवा, त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे. कशावरून तुम्ही दुसऱ्या क्षणाला जगणार आहेत, आणि ते वैर घेऊन मेलात. हां, ते नाही कळत ना, पण आपल्याला आपली बाजू मांडायची असती, मी किती निर्दोष आणि दुसरा किती दोषी. हां, म्हणजे बरोबर, कसलं मन बरं मोकळं सांगायलेत मा एकदम. हां, म्हणजे कोणाशी वैर झालं तर मन मोकळं करावं वाटतं. कोणाच्या समोर, त्याच्यासमोरच करायचं ना तुम्हाला मोकळं, ज्याच्याशी झालं त्याच्यासमोर, म्हणजे लय मोकळं होतं. दोघांचं बी मोकळं, तुमचं आणि त्याचं. पण आपण काय करतोय, त्याला सोडून, त्याच्या परोक्ष त्याला लपवून बाकीच्या सगळ्याशी करतोय, हेच चुकीचं आहे. म्हणून एवढी तर वृत्ती येऊ दे, लय आपल्याला जाऊ दे पालन होत नाही आपल्याकडनं, तर आपल्या तोंडातून कोणाचीही निंदा न हो, एकाचे काहीही दोष असू देत, ते मला दुसऱ्याला सांगायचे नाही, एवढं पालन करायचं. म्हणजे काय, गॉसिप, दुसऱ्या, हां, म्हणजे जाऊ देत लोक, म्हणजे तुम्हाला असं परजन असं नाही म्हणायचं आहे. एकाचं दोष दुसऱ्याला सांगणं हे सुद्धा चुकीचं आहे. जसं सवळ्यात आहार देतात ना बायका, आणि मग समजा अम्मांना अंतराय आली, काय अम्मांच्या पोटात आहार गेलं नाही, काय चांगलं केलं नव्हतं, समजा काय खारट झालं असं वगैरे, तुमचा पहिला प्रश्न काय असतो, किती एक्सपिरियन्स्ड आहेत बायका. हां, कोण केलं, अम्मा सगळे असलेच आहेत. म्हणजे अम्मांच्या पोटात जर गेलं नाही तो पदार्थ चांगला केलेला, चांगला झाला नव्हता, खारट झाला होता समजा, तर तो खाल्ला नाही म्हटल्यावर सगळ्यांना कळालं, आणि सगळ्यांनी पहिला प्रश्न काय केला, कोणी केला होता. म्हणजे काय झालं, तुम्हाला कोणी हा प्रश्न काय करायची गरज होती का, गेला नाही तर उद्या सुधारणा करायची, एवढंच बघायचं होतं. कोणी केला म्हणजे काय, ते शोधून त्याला काय तुम्ही युद्ध खेळायचं तिथं. म्हणजे एवढंच की ज्यांनी पण केला असेल त्यांनी सुधारणा करायची आहे, एवढंच समजून घ्यायचं आहे. पण अंतराय आली समजा, कोणाकडून काय आली अंतराय, आता ज्याचा त्याचा अंतराय कर्माचा उदय असतो, त्याच्या निमित्तामध्ये त्यांना अशी अंतराय आली, डिश पडली, कोणी पाडली, कोणाकडनं पडली, म्हणजे आपण त्या व्यक्तीपर्यंत पोचायला जातो, म्हणून त्याच्याशी वैर होतं, आणि मग त्याची सगळ्यांना इतरांना वाचा होती, त्यालाच म्हणायचं निंदा. म्हणून सांगायचं किती सहज करतोय हे परिणाम आपण, आणि त्याच्या निमित्तामध्ये फुकट नीच गोत्र बांधतो. म्हणून असे परिणाम व्हायला नकोत.
तिथंच सांगितलं मंद कशाही जीव कसा असतो, त्याची 3 लक्षणं. हे गुणाची झाली. तीव्र कशाही कसा असतो. थांबा, उलटे उलटे म्हणजे पण त्यांनी श्लोक घेतलाय त्याच्यामध्ये. बरं सांगा, मंद कशाही कसा असेल उलटे करून. हा, असं उलटे करायचं नाही त्याला लगेच. बरं मी सांगते काय. मंद कशाही जीव किंवा शुभोपयोगी जीव कसा असतो असं त्याच्यामध्ये अर्थ घ्यायचा. तर पहिलं सांगितलं संवत्थविपीय वयणम, सर्वांशी प्रिय वचन बोलणारा. संवत्थविपीय वयणम, दुवयणे दुज्जणेच खमकरणम, दुर्जन आणि दुर्वचनींविषयी क्षमाभाव धारण करणारा. म्हणजे कोणी कसाही आला संपर्कामध्ये, कितीही तो दुर्जन असेल तरी सुद्धा अंतरंगामध्ये मंद कशाय असतील तर क्षमाभाव धारण करू शकतो. आणि तेच आपल्याला क्षमेचे भाव येत नाहीत म्हणजे समजून घ्यायचं तीव्र कशाही आहे. म्हणून कल्याणालोचनामध्ये पण त्यांनी तेच सांगितलं. छान वाक्य घेतलंय की क्षमस्व जीवान सर्वान प्रत्येक समये प्रयत्नेन. असं एवढं वाक्य आम्हाने फार बिंबवलं होतं आम्ही जेव्हा शिकलो त्यावेळेस. म्हणजे सर्व जीवांप्रती क्षमस्वच भाव ठेवा. क्षमस्व जीवान सर्वान प्रत्येक समये प्रयत्नेन, एवढं छान शब्द वापरलाय. प्रयत्नपूर्वक प्रत्येक समयाला प्रत्येक जीवाविषयी क्षमाभाव ठेवा. तर कशाला वैर होतंय हो, कशाला कशाय होतात सांगा काय वाक्य. क्षमस्व जीवान सर्वान प्रत्येक समये प्रयत्नेन म्हणा. नाही संस्कृत काय आता म्हणाले की मी तुम्हाला काय म्हणताय असं सांगायचं असते, लगेच संस्कृत म्हणताय. प्रयत्नपूर्वक प्रत्येक समयाला मला सर्व जीवांविषयी क्षमाभावच असावा. असं थोडासा पुरुषार्थ व्हायला पाहिजे. बरं पहिलं काय सांगितलं. संवत्थविपीय वयणम, दुवयणे दुज्जणेच खमकरणम, दुर्जन आणि दुर्वचनी जीवांविषयी मी क्षमाभाव धारण करावा. आणि तिसरं सांगितलं सव्वेसीम गुणग्रहणम, सर्वांचे गुणग्रहण करणारा. असा कोण असतो. मंद कसायान निदिठ्ठा का दिठ्ठंता असं. तर सव्वेसीम गुणग्रहणम, सर्वांचे गुणग्रहण करणारा असावा. तर तो जीव कसा असतो. मंद कशाही असतो. म्हणजे विचार करा ना, दुसऱ्याचे गुण मला कधी दिसणार आहेत. किती चांगला आहे तो. श्रुती किती चांगली माहिती का तुम्हाला. असं मी म्हणले तर श्रुतीचं नाही माझं कौतुक आहे. कसं सांग, दुसऱ्याचे गुण दिसायला माझी तशी पात्रता पाहिजे. नाहीतर दुसऱ्याला चांगलं म्हणायचे भाव फार कष्टाने येतात. नाहीतर पहिला मी किती चांगलं आत्मप्रशंसा करायलाच लोकांची पहिल्यांदा धडपड असते. दुसऱ्याला छान म्हणायचे भाव करायला किंवा तसे भाव यायला शक्ती पाहिजे अंगात. कधी कोणाची स्तुती करता. हां हां मग काय केलं होत्या ह्यानी. कोण होता तो. कृष्ण होता. आणि तिथं पडलं होतं रस्त्यावर काय मेलेलं कुत्रं. प्रशंसा केली का निंदा केली. काय केली प्रशंसा. मग आता काय म्हणायचं कृष्णाला. कसली दृष्टी आहे जी काय कुत्र्याकडे बघून पण असं म्हणते असं म्हणायचं का. हा नाही बरोबर आहे. मला तुमचा प्रश्न कळला. मानचा प्रश्न काय आहे की दुर्जनांची पण तुम्ही जर प्रशंसा केली तर लोक काय म्हणणार. हे पण दुर्जनच आहेत. हां असं होईल. मग काय करावं. करावं का मरावं माणसाने असं का. हां कायच करायचं. म्हणजे प्रशंसा करतोय ना इतरांची तर त्या ठिकाणी भाव काय सांगायचे आहेत. त्यांच्या थोडी दुर्वृत्तीची आपण प्रशंसा करतोय. त्यातल्या गुणांची करतोय. त्यांच्यामध्ये पण गुण आहेत. जसं त्या कृष्णाने त्या मेलेल्या कुत्र्याला बघून सगळे रस्त्यावरचे लोक नाक बंद करून वगैरे पळत होते. तिटकारा करत होते. तिरस्कार करत होते. पण कृष्णाने काय केलं. जवळून जाताना फक्त त्याचे दात बघितले आणि म्हणले किती सुंदर दात आहेत. काय झालं. दृष्टी कशी होती पाहण्याची. म्हणजे आपल्याला मुद्दाम त्या दुर्जनांच्या सहवासात जायचं नाही आहे. उगीच पकडून कोणाला प्रशंसा करत बसू नका. म्हणजे पण सहवासात आलाय आणि काहीतरी असा प्रसंग घडलाय तर
म्हणजे आपल्या बरोबर आहेत, राहत आहेत, आणि कदाचित समजा ते धर्मापासून दूर जाणारे असतील, धर्माला विरोध करणारे असतील, तर प्रशंसा सुद्धा एक स्थितीकरणाचा अंग आहे. म्हणजे एक प्रशंसा करून तुमचं ज्ञान किती चांगलं आहे किंवा तुम्ही हुशार आहे, तर काय करायला पाहिजे, बेंगलोरला नाही इथं राहायला पाहिजे असं म्हटल्यावर दुर्जन नाही आहे तू असं करून स्थितीकरण करणं हे सुद्धा एक प्रकारचं प्रशंसा आहे. म्हणजे उद्देश शेवटी कसा असायला पाहिजे, आपली भावना कशी त्यात कळतं प्रशंसा करण्यामध्ये. नाहीतर टोमणेमध्ये पण कोण कोण प्रशंसा करतं. होय म्हणतात हा? सगळे तुमचेच बोल माझ्या तोंडातनं बाहेर पडायला बहुतेक असं असतंय म्हणते, समजतं जसं असतं ना तसं बघताच्या तोंडातनं बाहेर पडतंय. नको, कोणाचा दोष नाही, माझेच दोष आहेत. म्हणजे आपली नजर कशी असती, आपली वृत्ती कशी असती, तसा संयोग मिळतो. म्हणून सांगायचं एवढं होतं की विराधक जीव आहे तो विराधना करणार, आणि त्याला ते फळ भोगायला मिळत असताना ते भोगायची पण तयारी नसेल, तर त्याला कोणीही वाचवू शकत नाही. जो जसे भाव करतो. हां खरा विनोद. बर, होय. नवीन कला कळाली. बर, तर एक कोळी होता हो. जसं आपण करतो तसंच आपल्याला भोगावं लागतं. याच्यासाठी फळ सांगायचं आपल्याला की तो कोळी काय, त्याला हातामध्ये एक खूप चांगला मासा लागला. मोठाच्या मोठा होता, सोनेरी रंगाचा होता. म्हटल्यावर त्याला आनंद झाला की आपल्याला चांगला धन मिळणार म्हणून. तो ते घेऊन बाहेर आला, तर दुसरा एक कोणीतरी बलवान मनुष्य तिथून चालला होता. तो पण असेल कोळी वगैरे असं काय. तर त्यांनी ते बघितलं आणि त्याला ते खूप आवडला. तो म्हणला हे मला दे. त्यांनी म्हणला मी किती कष्ट करून कमवलं आहे आणि तुम्हाला कसं देऊ, हे बिदा धनाचं बरं का असंच. आणि त्यांनी त्याच्याकडनं हिसकावून घेतलं, कारण हा असतो फार वीक असतो, वृद्ध असतो, वीक असतो असं समजून घ्या. आणि त्यांनी त्याच्याकडनं, तो बलवान असल्यामुळं हिसकावून घेतला आणि निघून गेला. आणि नेमकं जात असताना अजून ते मासा मेलेला नव्हता, तडफडत होता. आणि त्याच्या तडफडण्यामध्ये त्याचं जे चाललं होतं ना घालमेल, त्याच्यामध्ये त्याचे दात त्या अंगठ्याला लागले त्या मनुष्याच्या, आणि ते अंगठ्यातनं रक्त यायला लागलं, जखम झाली त्याला. तर त्यांनी दाखवायला म्हणून दवाखान्यात गेला. तर त्यांनी 2 दिवस गेले असतील, मध्ये काहीतरी त्यांनी घरगुती उपचार केले असतील, पण काय कमी झालं नाही. म्हटलं दाखवायला गेला. मग त्या डॉक्टरांनी सांगितलं की अंगठा कट करावा लागेल, नाहीतर जखम वाढत जाईल आणि तुम्हाला त्रास होईल. मग आता मरता क्या न करता काट म्हटला, मला हात वाचवायचा आहे. मग ते काटलं आणि परत बँडेज करून दिलं आणि सांगितलं 3 दिवसांनी या. मग काय झालं, 3 दिवसांनी गेला, तरी पण ती जखम म्हणले ओलीची ओलीच होती. काय ते कमी व्हायचं आणि बरं व्हायचं नाव नाही आहे. मग त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी, काय तुम्हाला आता हा एवढा हात काढावा लागणार, पंजा, नाहीतर परत ते इन्फेक्शन वाढत गेलं तर तुम्हाला सगळा हात गमवावं लागेल. आणि काढ म्हटलं, आता इलाज नव्हतं तर हात गेला. आणि परत बँडेज करून त्याला घरी पाठवलं आणि सांगितलं 4 दिवसांनी या. आणि 4 दिवसांनी आल्यावर काय झालं, परत जसं आहे तसंच होतं. आणि त्यांनी बघितलं आणि सांगितलं कोपऱ्यापर्यंत हात काढावा लागेल. असंच पुन्हा केलं तर पुन्हा तशीच जखम म्हटल्यावर अक्षरशः हात इथून गेला. आता काय करायचं, राहिलं काय आता. म्हणजे इथंपर्यंत काटला तरी सुद्धा त्याला त्याचे वेदना नष्ट होईना, त्याचं ते घाव बरा होईना. मग शेवटी डॉक्टरांनी विचारलं, सांग म्हणले कोणाचं वाईट केलं आहेस तू, काय पाप केलं आहे जीवनात म्हणून तुला असं फळ मिळालं आहे. रिकॉल कर म्हणले, आणि काय पण करून त्या पापापासून सूट, तर बघ मिळेल फळ काहीतरी. आणि मग त्यांनी आठवलं, म्हणला की हो मी एका मनुष्याला असं त्रास दिलं होतं. म्हणले जा शोध, त्याचे पाया पड, त्याची क्षमा माग, सगळं कर, आणि बघ म्हणले काहीतरी होईल, परिवर्तन तर होईल. आणि आता कोण कुठला होता मनुष्य त्याला कुठं माहिती आहे, पण सगळी त्यांची गल्ली पालती घातली आणि त्या मनुष्याला पकडून शोधून काढलं. आणि शोधून त्याच्या पायावर पडतोय. आता म्हणतोय की मला हे काय झालं, मला खरं सांग तू काय केलं, काय गंडाताईत केला, दोरा काय म्हणतात, मंत्रतंत्र जादूटोणा काय फुंकलं का म्हणले. तर तो म्हणतो मी कुठं काय केलं नाही. म्हणले माझं एक जखम बरी होईना, काय केलं तरी सुद्धा, उपाय केले तरी. मग तू काहीतरी केलंयस. मग तो म्हणला मी फक्त देवाकडे बघून प्रार्थना केली आणि काय म्हणलं
ज्यांनी माझ्यावर त्याची शक्ती वापरली आहे त्याच्यावर तू तुझी शक्ती वापर. बस एवढंच म्हणला. आता त्यांनी काय करणार हो? मग देवाची शक्ती त्याच्यावर कोप झाला होता असं म्हणायचं होतं. म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं वाईट केलं तर नियमाने तुमचं पण वाईट होणारच आहे. मग का झालं हे? वैर धारण केलं तर अशा प्रकाराने पुन्हा फळ भोगावं लागतं. मग कशासाठी बघितली ती 2 लक्षणं आपण? मंद कशाईची आणि तीव्र कशाईची. का बघितली लक्षणं ती? हां, म्हणजे माझं परीक्षण करायचं त्याच्यामध्ये की मी मंद कशाई आहे श्रुतिका तीव्र कशाई आहे. सोडले ना कशाई सगळे कालचे? होय तिथं सोडून आली. म्हणजे आपण जर मंद कशाई असेल तर धर्माचा उपदेश आपल्यामध्ये पेरला जाणार, ते उगवणार. आणि जर तीव्र कशाई असेल तर ती जमीन नापीक असते, त्याच्यामध्ये काहीही पडलं तरी उगवणार नाही. म्हणून पात्रता आपली अशी बनवायची की जो पण उपदेश आपल्याला मिळाला तो कार्यकारी व्हायला पाहिजे, आपल्यासाठी मोक्ष मार्ग प्रशस्त व्हायला पाहिजे. हो मयुराबेन ध्यान सांगा. ओम सावधान. मी जीव आहे. मी एक आहे. मी खाणारा नाही, जाणणारा आहे. जाणा, स्वतःच्या आत्म्याला जाणा. जाणणे हा एकच उपाय आहे. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं